माल पिकले तर पाहिजे हो, काय भाव मागताय? 950 रुपये मागतात. काय काय सूचना आहे का काही? काय सूचना आहे? सूचना काय शेतकऱ्यांची इथं 1000 रुपये आवक झाल्यानंतर तुम्ही मार्केटला आवक करता, बाकी काय सूचना आहे? म्हणजे मला कळलं नाही काय काय तुमचं काय म्हणणं आहे? अहो इथं तुम्ही आज 1000 रुपयाचं रेट दाखवायचा, 1100 रुपयाचा रेट दाखवायचा. दाखवायचं म्हणजे खोटं आहे का काही? नाही खोटं काय, जे शेतकऱ्यांची लूट बाजारामध्ये 700-800 रुपयात घेणार, 1000 रुपयाची एक कोकल करणार. असे व्यापारी फसवतात. अहो काही चालूच राहते शेतकऱ्यांना. तुम्ही फसवणं. कुठून आले? बेलापूर तालुका अकोले. अकोले. तुमचं म्हणणं इथे शेतकऱ्यांची फसवणूक होते? हो. बरं बरं. तिकडे मार्केट आहे उपलब्ध कुठं मार्केट आपल्याकडे? नाही, अकोल्याला? हेच मार्केट आहे आमचं, नारंगाव मार्केट मार्केट आहे. आम्ही कंटिन्यू नारंगाव मार्केटला इथं येतो. कारभार चांगला म्हणून तुम्ही इकडे येता ना? हो कारभार चांगला, पण शेतकऱ्याला समान मार्केटमध्ये चांगल्या मालाला स्वभाव भेटत नाही ना साहेब. आपला काय भाव माल गेला? माझा गेला 1051 रुपयाने विक्री झाली? हो. किती वर्ष आहे तुमचं इकडे येण्याचं? 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं. बरं. काय सूचना काही सांगायच्यात का काही नाही काय मार्केट कमिटीला? नाही मार्केट कमिटीला काय सांगता, आता बाहेरून माल येतोय आता माल तर आला पाहिजे ना विकायला. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं साहेब. कसं एक लक्षात घ्या, लोकशाही आहे. शेतकरी आपला शेतीमाल कुठेही विकायला आणतो. आता तुम्ही अकोल्यावरनं इथं जुन्नरला येता, संगमनेरचा शेतकरी येणार, पंढरपूरचा शेतकरी येणार, पण कोणाला नाही कसं म्हणणार ना? स्वच्छ यावर आहे व्यापारामध्ये इथं स्वच्छ कारभार चांगला आहे, त्या बाबतीत काहीच नाही. पण शेतकऱ्यांची इथं थोडी जर 1051 रुपयाचं आज 1051 झाले का, तुम्ही आता बाईट दिली का उद्या इथं आवक भरपूर होणार का, उद्याला 500-700 रुपये डाऊन करणार. म्हणजे मग लोकांनी विकायला येऊ नये का काय? शेतकऱ्यांची सुचवायचं काय? मला सुचवायचं असं आहे का, जेमतेम बाजार राहिले पाहिजे. म्हणजे बाजार कमी झाले पाहिजे का? नाही नाही, जेमतेम म्हणजे बाजार 800-900 चालले ना, तर शेतकऱ्यांची लुटमार झाली नाही पाहिजे. अशा म्हणजे तुमचं म्हणणं आहे बाजारात जे 1100 मिळत आहेत ते 700-800 असावेत. म्हणजे हाय लेवलचे म्हणजे बाजार वाढू नये, हाय लेवलचे पण नको आणि कमी नको करायला. लुटमार शेतकऱ्यांची झाली नाही पाहिजे. एकसारखा बाजार भाव राहावा. पण पुढे जर माल कमी दराने विकला तर व्यापारी कसं खरेदी करणार? कमी दरानेच घेणार ते, थोडे त्यांच्या खिशातले घालून घ्या त्याला. बरोबर आहे. शेतकरी सगळं संकट आलं का साहेब, शेतकऱ्यांवर येतं. पण मग आता जर 1100 रुपयांनी जात आहेत, शेतकऱ्यांचे पैसे होऊ द्या ना. समाधानकारक आहे ना? समाधानकारक आहे. हो समाधानकारक 100%. शेतकऱ्यांचे पैसे झालेच पाहिजे. भाऊ तुम्ही कुठून येता? आम्ही नेवासा. नेवासा. काय भाव विक्री झाली? मालक तिकडे आता विक्री झाली की नाही? विक्री झाली पण मालक तिकडे ना. अच्छा, मालक तिकडे. तुम्ही वाहतूक करता का? हा. काय अजय? तुम्ही कुठून आले? ब्राह्मणवाडा. ब्राह्मणवाडा. काय भाव गेले? 650. किती तोडा आहे आता हा 7वा तोडा. 7वा तोडा आहे. बाजार मेघदूत भाव- व्हरायटी. अच्छा, मेघदूत व्हरायटी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.